नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व उपचार रुग्णालयातील अनेक समस्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेतही उष्माघात कक्ष सुरू नसल्याचा आरोप करत रुग्णांच्या होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यात आले. बंद लिफ्ट, डॉक्टर वेळेवर नसणे, 2D इकोसाठी होणारा उशीर आणि रुग्णालयातील अस्वच्छतेबाबतही निवेदन देण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांनी तात्पुरती उष्माघाताची व्यवस्था सुरू केल्याचे सांगत लवकरच स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेना धुळे जिल्हा तर्फे जिल्हा प्रमुख श्री अतुल सोनवणे, श्री नरेंद्र परदेशी, श्री धीरज पाटील यांनी दिलेलं निवेदन आणि त्याच्यावर इतर कार्यकर्त्यांचे स्वाक्षरी आहेत आज प्राप्त झालं. त्या निवेदनावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न करत आहोत. रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची सुरक्षितता चांगली राखली जाईल आणि रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जातील याची मी ग्वाही शिष्टमंडळाला दिलेली आहे. रुग्णालयात स्वच्छता 3 पायांमध्ये व्हायला पाहिजे. उष्माघात कक्ष स्थापन झाला पाहिजे या बाबतीतही त्यांनी सांगितलेलं आहे. तर उष्माघात कक्ष आपल्याकडे मेल मेडिकल वॉर्ड, पुरुष औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि स्त्री औषध वैद्यकशास्त्र विभाग येथे आपण काही रुग्ण कक्ष राखीव ठेवलेले आहेत. तसेच ICU मध्ये AC बेड 2 राखीव ठेवलेले आहेत. सद्यस्थितीत उष्माघाताचे कोणतेही रुग्ण दाखल नाहीत, परंतु अशा प्रकारचे रुग्ण दाखल झाले तर आम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करू. काल रविवार असताना 2 महत्त्वाच्या रुग्णांकरता उष्माघाताच्या रुग्णांना घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासोबत ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली नाही आहे. त्या ठिकाणी त्या दोघं पेशंटला बेड मिळवून देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करावा लागले. सायंकाळी त्या रुग्णांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध झाला. त्यानंतर संध्याकाळी एक ॲक्सिडेंटची केस आली. त्या ॲक्सिडेंटच्या केसला रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करण्याकरता या ठिकाणी कोणी नव्हतं. अस्थिरोग कक्ष 4थ्या मजल्यावरती असताना त्या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. या ठिकाणी जवळपासच आम्ही या ठिकाणी असल्यामुळे परत एकदा सायंकाळी आम्ही आलो आणि त्या पेशंटला आम्ही 4थ्या मजल्यावरती त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं. या संदर्भामध्ये आज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भांबरे सरांची भेट या ठिकाणी घ्यायला आलो. पण भांबरे सर आज रजेवरती असल्यामुळे पाठक सरांनी आमची या ठिकाणी भेट घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्याच्यामध्ये उष्माघात कक्ष हा स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो अस्थिरोग ऑर्थो वार्ड आहे तो 4थ्या मजल्यावरती आहे. गायनॅक वार्ड हा 3ऱ्या मजल्यावरती आहे. सर्जरी वार्ड हा 2ऱ्या मजल्यावरती आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त पेशंट दाखल होत असतात. त्या पेशंटला वरती त्या मजल्यावरती पोहोचवण्याकरता लिफ्ट या ठिकाणी वर्षानुवर्षापासून बंद आहे. अनेक वेळा लिफ्टचा खर्च दाखवण्यात आलेला आहे पण लिफ्टचं काम अजूनही झालेलं नाही आहे. तर हे सर्वच्या सर्व कक्ष हे खालच्या मजल्यावरती आणण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केली. 2D इको करण्याकरता जे पेशंट या ठिकाणी येतात त्यांना दिवसभर त्या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागतं. डॉक्टर दिवसभर या ठिकाणी येत नाही. तीच परिस्थिती या ठिकाणी जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहे त्यांच्या बाबतीमध्ये आहे. अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टर आज देखील या ठिकाणी योग्य प्रकारे सेवा बजावत नाहीत. तसेच या बाह्य आवाराची स्वच्छता व आतल्या आवाराची स्वच्छता या संदर्भामध्ये आम्ही एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी पाठक सरांना दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येईल आणि नवीन सुपर स्पेशालिटीचे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होतं आहे. त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंगमध्ये गायनॅक वार्ड आणि ऑर्थो वार्ड त्या ठिकाणी शिफ्ट केला जाणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पेशंटची होणारी हेळसांड देखील थांबणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. सयाजी भांबरे सर यांची देखील आमची या संदर्भामध्ये फोनवर चर्चा झालेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.